नवजात बाळांच्या शरीरातली साखर कमी होणे म्हणजेच निओनेटल हायपोग्लायसेमिया हा धोकादायक ठरू शकतो. बाळाची साखर कमी झाल्यानंतर ही लक्षणं दिसू शकतात. बाळ सुस्त वाटणे, हातपाय होट थरथरणे, बाळाचा रंग चेंज होणे, बाळाचे हातपाय थंड वाटणे. सर्वच बाळांची साखर कमी होत नाही, तर जे बाळं वेळेआधी जन्मले आहेत, ज्यांचे वजन कमी आहे, ज्यांना जंतुसंसर्ग झाला आहे, ज्या बाळांच्या आईला डायबिटीस आहे, तसे जे बाळं जन्मानंतर उशिरा रडले, या बाळांमध्ये साखर कमी होण्याचा धोका सर्वाधिक असतो. ग्लुकोज हे बाळाच्या मेंदूसाठी इंधनसारखे काम करते. बाळाचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो. जर साखर कमी झाली तर कोणते धोके असतात, तर बाळाला फिट येऊ शकतात आणि जर साखर खूप जास्त वेळ कमी राहिली तर ब्रेन डॅमेज आणि डेव्हलपमेंटल डिले सुद्धा दीर्घकाल दिसू शकतो. साखर कमी झाल्यास बाळाला लगेच स्तनपान आणि एक्सप्रेस करून म्हणजे वाटी चमच्याने सुद्धा दूध पाजू शकतात. जर साखरेचे प्रमाण 40 आणि त्याच्या खाली असेल तर अशा बाळांना काचेच्या पेटीत ठेवून IV मधनं डेक्स्ट्रोज किंवा सलाईन द्यावे लागते. तर हे सर्व टाळण्यासाठी बाळाला जन्मानंतर 1 तासाच्या आत दूध पाजा. दर 2 ते 3 तासांनी बाळाला उठवून दूध पाजा आणि बाळाला उबदार ठेवा.